हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आळूच्या वड्या, पण त्याचे रोल न बनवता अगदी सोपी पद्धत आहे. तर हे बघा, हे घ्यायचं आहे चण्याचं पीठ. त्याच्यात आपण थोडीशी घालणार आहोत लाल चटणी पावडर, थोडीशी हळद पावडर, हावरी तीळ, आणि याच्यात लसूण, जिरं, हिरवी मिरची वाटून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यातून आणि आपल्या आवडीनुसार चवीनुसार घालायचं. आपण त्याच्यात लाल पावडर पण घातली, त्याच्यामुळं जशी लागेल तशी घालायची. चवीनुसार मीठ, थोडं चिंच आणि गोड घालायचं. थोडी कोथिंबीर घालायची. आता बघा, थोडंसं तेल लावून घ्यायचं साडणला. आता बघा, आपल्याला रोल बनवायचं नाही, एकदम साधी सोपी पद्धत आहे. आता काय करायचं, असं साडणमध्ये पाणी ठेवायचं आणि त्याला असं वरून पीठ लावायचं. आणि पीठ जास्त पातळ नाही, घट्ट नाही, असं बनवायचं. हे बघा, एक उलटं एक असं सगळी एकावर एक सरळ पानं नाही ठेवायची. मग काय होतं, मध्ये एकाच ठिकाणी जाड होतं. असं एक खाली वर. थोडंसं त्याच्यात ना तांदळाचं पीठ घातलं पिठात तरी चालतं. आता माझ्याकडं नव्हतं घरात, आणि आपण थोडंसं कडेला फक्त थोडंसं हे करणार आहे, वाळून घेणार आहेत. नाही वाटलं तरी चालतं. हे ना असं दिसायला छान दिसतं म्हणून असं वाढून घ्यायचं. तसं नाही वाढलं तरी चालतं. खूप सोपी पद्धत आहे. नुसतं असं पानं ठेवून लावून ठेवल्यानं वाफवायला तरी चालतं. हे बघा, असं मध्यम पानं होती ना, तर मी आता किती लावले, 9-10 पानं लावली. थोडीशी मोठी पाणी राहिली ना, 5-6 पानं लावायची. आणि आपल्याला जर वाटलं ना थोडी जाड ठेवायची तर मग जास्त पानं लावायची. आणि पातळ करायचं असेल तर 4-5 पानं लावले तरी चालतं. हे बघा, आता आपलं हे लावून झालेलं आहे. आता थोडं पीठ माझं वरती ना जास्त झालं. थोडं एक चमचा पीठ होतं, ते वरून मी दिलं लावून. थोडं कमी असलं तरी चालतं.
आणि आता आपण हे 15 मिनटं वाफवून घेणार आहेत. आता भेटू 15 मिनटांनी. गॅस बंद करायचा आहे. आता 15 मिनटं झाले. खाली घेते. हे बघा, असं चेक करायचं. हे बघा, तेलाची होती सुरी म्हणून पिवळं दिसतंय, नाहीतर ते शिजले. आता याला थोडंसं गारू द्यायचं आणि मग आपण त्याच्या वड्या पाडणार आहेत. आता हे बघा, आपण आहे ना आता याच्या वड्या कापणार आहेत. वड्या करायच्या आपल्याला. आता याच्या आपल्याला पाहिजे तशा मोठ्या लहान. आता बघा, हे तळून घ्यायची. हे बघा, आता आपली झाली वडी तयार. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी